नमस्कार. मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय चिकनची भजी. कांदा भजी, बटाटा भजी, पालकाची भजी तर आपण नेहमीच खातो. आज वेगळं काहीतरी म्हणून आपण आज चिकनची भजी बनवतोय. बनवायला अगदी सोपी. चला कशी बनवली हे मी तुम्हाला इथं दाखवते. आता चिकनची भजी बनवण्यासाठी इथं मी 1.5 पाव बोनलेस चिकन घेतलंय. ते एकदम स्वच्छ व्यवस्थित असं धुवून घेतलंय. त्याचबरोबर आता इथं मी 1 चमचाभर मैदा घेतलाय, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलंय, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचाभर बेसन पीठ, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरं पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचाभर धने पावडर, अर्धा लिंबू आणि इथं मी फूड कलर घेतलाय. हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी पण चालेल. त्याचबरोबर इथं मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. आता सगळ्यात अगोदर आपण काय करू, हे जे चिकन घेतले ना तर याला आपण मसाले लावून घेऊ. इथं मी सगळ्यात अगोदर लाल तिखट घालून घेते, त्याचबरोबर जिरे पावडर, गरम मसाला, धनेची पावडर आणि इथं मी मीठ घालून घेते. आता हे जे मसाले आहेत ना तर हे मी छोटे चमच्याने घेतलेत, म्हणजे मसाल्याच्या डब्यातले जे चमचे असतात त्या चमच्याने मी इथं हे मसाले घेतलेत. आता अद्रक लसणाची पेस्ट पण मी याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि त्याचबरोबर आपण जे अर्ध लिंबू घेतलं होतं ते लिंबू आपल्याला या चिकनमध्ये घालून घ्यायचंय. या पद्धतीने इथं मी अर्ध लिंबू या चिकनमध्ये घालून घेते, म्हणजे लिंबाचा रस. आता इथं मी याच्यात फूड कलर घालून घेते. फूड कलर तुम्ही नाही घातला तरी पण चालेल. आता हे सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला चिकनला लावून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने इथं मी हे सगळे मसाले चिकनला लावून घेतलेत. आता आपल्याला याला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास असंच झाकून ठेवायचे, म्हणजे आपले जे मसाले आहेत ते चिकनमध्ये छान मुरतील. पाऊण तास होऊन गेलाय, आपले जे मसाले आहेत ते चिकनमध्ये छान असे मुरलेत. हे बघा, आता हे जे चिकन आहे हे काय करायचं, आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण याला ना मिठाचं पाणी सुटतं. आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे पीठ घेतलं होतं ते सगळं पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय, म्हणजे मैदा, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे आपल्याला आता या चिकनमध्ये घालून घ्यायचंय. आणि त्याचबरोबर आपण जी कोथिंबीर घेतली होती ना ती पण सगळी कोथिंबीर आपल्याला या चिकनमध्ये घालून घ्यायची आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. सुरुवातीला अजिबात पाणी वापरायचं नाहीये. काही वेळेस काय होतं, थोडंसं पाणी लागू शकतं, पण काही वेळेस अजिबात आपल्याला पाणी लागत नाही. इथं हे बघा, या पद्धतीने मी सगळं पीठ जे आहे ते चिकनला व्यवस्थित असं लावून घेतले. मी इथं एकदम थोडासा पाण्याचा शिपका दिला होता. आता जेव्हा मी चिकनमध्ये सगळं पीठ मिक्स करत होते तेव्हाच मी गॅसवर एक कढई ठेवली होती आणि कढईमध्ये तेल तापवायला लावलं होतं. तेल व्यवस्थित चांगलं असं गरम झालं. आता त्याच्यात आपल्याला या पद्धतीने चिकन सोडून घ्यायचंय, म्हणजे चिकनची भजी सोडून घ्यायची आहेत आणि मध्यम आचेवर आपल्याला ही भजी छान अशी सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची. ही भजी अजिबात कढईला चिकटत नाही आणि खूप छान व्यवस्थित अशी ही भजी तळली जातात. एक 4 ते 5 मिनिटामध्ये ही भजी छान व्यवस्थित अशी तळून होतात. तुम्ही म्हणतात की चिकन हे शिजतंय की नाही, पण चिकन छान आपलं हे मुरलेलं आहे, त्याच्यामुळं ते आतून छान असं शिजलं जातं. आणि जेव्हा आपण ही भजी तळतो तेव्हा गॅस फुल ठेवायचा नाहीये, तो मध्यम किंवा स्लोच ठेवायचा आहे. त्यामुळं भजी छान कुरकुरीत अशी होतात. या पद्धतीने मी सगळी भजी तळून घेतली. हे बघा किती छान इथं आपली ही भजी एकदम तळून झाली, कुरकुरीत. आता इथं मी
एक दाखवते म्हणजे आतून शिजली की नाही. तर हे बघा, आतून एकदम व्यवस्थित अशी शिजली गेलीत. तर ही भजी तुम्ही सॉससोबत किंवा शेजवान चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर अशा पद्धतीने इथं आपली चिकनची भजी बनवून तयार झाली. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही मनूचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा.